सो हॅलो गाईज, इट्स मी डीजे आयडिक्स परत एकदा आलेलो आहे तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन. आणि व्हिडिओचा थांबल्याने तुम्ही बघितला असेल भरपूर मित्रांचे कमेंट्स यायचे, DM यायचे की दादा रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करत जावा कारण आम्हाला भरपूर गोष्टींची मदत पाहिजे. सो गाईज आणलेला आहे आपण व्हिडिओ. तुम्हाला माहिती असेल आयडिक्स म्युझिक अकॅडमी आपण ओपन केली आहे. ज्याला कोणाला पण जॉईन करायचं असेल गाईज, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर देतो. आपली क्लासची फीस टोटल 10,000 आहे. जे पण बाकीचे डिटेल्स असतील मी तुम्हाला इथे फोनवरती सांगाल, जावा कॉन्टॅक्ट करा. आणि ज्याला कोणाला पण जॉईन करायचं असेल आयडिक्स म्युझिक अकॅडमी, पटपट जाऊन जॉईन करा. आणि तसंच काही जे पण आपण म्युझिक अकॅडमीमध्ये जे आपण गोष्टी शिकवतो, भरपूर मित्र लांब राहतात आणि त्यांना पॉसिबल होत नाही येऊन इथं शिकायला. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आहे ना, म्हणजे थोडंफार एक व्हिडिओज अपलोड करणार आहे आपल्या चॅनलवरती, जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओज थ्रू तुम्हाला थोडंफार गोष्टी शिकायला भेटेल, 30 ते 40% गोष्टी. तर आपण ते व्हिडिओ थ्रू आज शिकवणार आहे सगळ्यांना. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि काही चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण मी डीजे आयडिक्स साऊंड क्षेत्राबद्दल तुम्हाला बरंच काय माहिती देत असतो. चला ते व्हिडिओ आपण सुरू करूयात. बघू शकता आपण आपल्या स्टुडिओवरती आलेलो आहे आणि अशा प्रकारे आपला कन्सल वगैरे सगळं या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर तुम्हाला स्टार्टिंगपासून सांगतो, म्हणजे बिगिनर जे असतात ना त्यांना स्टार्टिंगपासून माहिती नसतं कसं चालू करायचं, वायरिंग वगैरे कशा गोष्टी असतात काय. तर मी तुम्हाला स्टार्टिंगपासून सांगतो कसं ऑन करायचं आणि कसं काय करायचं. चला तर बघूयात. सो काय, सर्वप्रथम आपण इथनं आपलं बटन ऑन करू. आणि इथनं बघू शकता ऑन केलं आहे ना, इथं लाईट लागते बघा. 350ला दिसतं का तुम्हाला लाईट? हां, तर इथं लाईट लागलेली. तर आपण इथनं ऑन करायचं, एकदा बटन क्लिक करायचं बघा. पॉवर ऑन झालेलं आहे. काहीच पॉवर ऑन झाल्यानंतर बघू शकता या साईडला पण सिम आपल्याला तसं दाबायचं आहे आणि ऑन करायचं. ठीक आहे. ऑन झाल्यानंतर दोन्ही कन्सल ऑन झाल्यानंतर आपला मागं इथं मिक्सरचं बॅक साईडला बटन असतं एक, त्याच्यावरती क्लिक करायचं. मग आपलं मिक्सर पण ऑन होतो. ठीक आहे. या तिन्ही गोष्टी आपण करून घेतले. मिक्सर आणि कन्सल ऑन करून घेतल्यानंतर तिथं आपला मास्टर टेम्पो कधी कधी बंद असतो, तो आपल्याला कंटिन्यू ऑन ठेवायचा. आणि तो असतो टेम्पो रेंज, तो आपल्याला तर बघू शकता तुम्हाला दिसत असेल 6वरती आलेले 10 आणि 16. तर आपल्याला कंटिन्यू हा ठेवायचा आहे 16वरती. ठीक आहे. तर इकडं पण या साईडला पण सेम करायचं आहे. हे सगळ्या गोष्टी करून घेतल्यानंतर मागं आपण आपला एक पिढी ठेवलेला आहे, तो पिढी आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे. तर आपण लावून घेऊयात पिढी. आता आपण या साईडला PD लावलेला आहे. तर काय इथं आपल्याला 2 ऑप्शन असतात, एक USB असतो आणि एक डिस्कचा असतो. तर आपल्याला विचारतात तुम्ही काय लावलेलं आहे, आपण USB लावलेलं आहे. तर आपल्याला USB लावल्यानंतर USBचा ऑप्शन असतो, ते बटन तुम्हाला दाबून धरायचं आहे बघा. दाबून धरल्यानंतर तुम्हाला इथं फोल्डर शो करतील. शकता इथं आपल्याला सगळे फोल्डर शो करत आहेत. आता आपल्याला फोल्डर चेंज करायचं, म्हणजे समजा आता एका दुसऱ्या फोल्डरमध्ये जायचं आहे, तिथं तुम्हाला असं फक्त खाली स्क्रॉल करायचं आहे. स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला दाखवतो बघा. स्टार्टिंगला काय होतं, आपला बाउन्सी, दुसरा आला आपला रेट्रो आणि तिसरा आला आपला 150. तर परत मागं जायचं, असं परत मागं घ्यायचं. ठीक आहे. स्क्रॉल करायचं, म्हणजे याने काय होतं तुम्हाला सगळे फोल्डर आपले शो करतात. शो केल्यानंतर काहीच आपल्याला एका फोल्डरमध्ये जायचं असेल, तर समजा मला आता बाउन्सीमधला एखादं गाणं लावायचं आहे, तर त्याच्यावर तुम्ही एकदा क्लिक करणार. तर बघू शकता क्लिक केल्यानंतर आपण त्या फोल्डरमध्ये जातो. त्यामध्ये अजून एक फोल्डर भेटतो न्यू, आणि न्यूमध्ये थोडं खाली स्क्रॉल केलं की आपले सगळे एक एक करून आपले सगळे बाउन्सी गाणे भेटतात. तर एखादं तुम्हाला जे गाणं लावायचं असेल, तर समजा मला आता हे गाणं लावायचं आहे. ठीक आहे. आवशेट. त्याच्यावरती आपण एकदा क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर हे पूर्ण लोडून द्यायचं. लोड झाल्यानंतर बघू शकता गाणं सिलेक्शन झालेलं, म्हणजे लोड झालेलं आहे. बघू शकता काहीच आपलं हे गाणं लोड झालेलं आहे. तर आपल्याला हे गाणं प्ले करायचं. तर प्ले करायच्या आधी ना आपण पहिले क्यू करून बघूयात. क्यू म्हणजे काय, गाणं दाबून धरलं की वाजतं, सोडलं की बंद होतो, आणि प्ले केले की कंटिन्यू गाणं वाजत राहतं. ठीक आहे. तर आपल्याला बघायचं आहे हावाला जो कन्सेल आहे आपण कुठल्या चॅनलला टाकलेला आहे. तर एकदा गाणं प्ले करूयात बघा. प्ले केल्यानंतर तुम्हाला आहे ना तो ऑप्शन दिसेल बघा, चॅनल 1 2 3 4. तर 2 नंबरच्या चॅनलला आहे ना आउटपुट जातो आहे बघा. ठीक आहे. थोडासा क्लिप जातो, कमी करू आपण आवाज. ठीक आहे. आउटपुट जातो आहे, म्हणजे हा कन्सेल कुठं टाकलेला आपण 2 नंबरला. ठीक आहे. तर बंद करू गाणं. तर आपण ना पहिला मास्टर थोडासा वाढू, म्हणजे व्हॉल्यूम थोडासा वाढू आपण, जेवढा आवाज पाहिजे तेवढं. ठीक आहे. नंतर गाणं आपलं इथं प्ले करायचं. प्ले केल्यानंतर काहीच स्लाइड हळूहळू वर घ्यायचा. जसं जसं वर घेतो तसं तसं आपल्याला इथं आपल्या मॉनिटरला आवाज यायला सुरू झाला. ठीक आहे. थोडासा मास्टर अजून वाढू. बघू शकता आपल्याला इथं आता पाहिजे तसा मास्टर आपण वाढून व्हॉल्यूम हे करू शकतो. ठीक आहे. हा झाला आपला पहिला पार्ट. त्यानंतर आपल्याला समजा आता गाणं बंद करायचं. बंद करण्यासाठी काहीच तुम्हाला इथं परत एकदा क्यू दाबायचं आहे, म्हणजे गाणं काय होतं पूर्णपणे बंद होतं. आणि या साईडला पण सेम करायचं गाईज. USB लावायचं आहे, USBचं ऑप्शन सिलेक्ट करून ठेवायचं आहे, फोल्डरवरती जायचं आणि एखादं गाणं सिलेक्शन करायचं. ठीक आहे. आणि क्यू प्लेने चेक करायचं. तुम्ही बघितलं असेल मिक्सर चालू कसा करायचा आणि गाणं वगैरे सिलेक्शन कसं करायचं, पॅडर कसा लावायचा आणि क्यू प्ले वगैरे का असतो, मी सगळ्या गोष्टी तुम्हाला आता सांगितलेल्या आहे.
आणि गाईज मिक्सरमध्ये लूप कसा द्यायचा, क्यू कसा सेट करायचा आणि बीट मॅच कसा करायचा आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. ज्याला कोणाला पण याचा नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे असेल त्याला की या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये पार्ट 2 कमेंट करून जावा. लवकरच मी याचा पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. सो गाईज भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, एवढं लाईक करा आणि तुमच्या प्रत्येक मित्राला शेअर करा.